सर्व नामधारकांना आज माझ्या मनापासून नमस्कार. सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. अरे याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. निश्चिंतीने पाऊलो विसावा, निश्चिंतीने पाऊलो विसावा. धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झाले या वेचाचे, कौतुक वाटे झाले या वेचाचे, कौतुक वाटे झाले या वेचाचे, कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणे, नाम मंगळाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पाऊलो विसावा, आता निश्चिंतीने पाऊलो विसावा. धावा तृष्णेचिया, धावा तृष्णेचिया. मुक्ती परिणेली नवरी, कामने मुक्ती परिणेली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. निश्चिंतीने पाऊलो विसावा, आता निश्चिंतीने पाऊलो विसावा. धावा तृष्णेचिया, धावा तृष्णेचिया. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. हो सरी चरण संतातिया, हो सरी चरण संतातिया, हो सरी चरण संतातिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अध्यत्रे जननी देवाची. या जगदुद्धारा लागे धरिला अवतार, मिरविला पडेवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम. एकम नित्यमिमर्मचलम सर्वदे साक्षभूतम. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथम गुरुराजवर्यम मोक्षानाम ज्ञानदानैक्यदक्षम. कोटि क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविंदान वरिष्ठम. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबां की जय. संत समर्थ रामदास बाबां की जय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सो संवेद्यात्मरूपा देवा. तुझे गणेश सकलात्मती प्रकाश मणे निवृत्तीदास ओंकारे तुझी. जयांचे केली स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले बागा ते करीतो नाम उच्चारितो. दृढ माझी मन आता राखावी बांधून. तुका मनी वाटे नको फुटू देऊ फाटी. विठाला शांतामाई महाराज की जय. शेख मोहम्मद महाराज की जय. साधु संतन की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला. शेख मोहम्मद महाराजांच्या पदस्पर्शाने
महापौर तात्यासाहेबांच्या पदस्पर्शाने, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू पांडुरंग दादा मडके महाराज यांच्या पदस्पर्शाने हा श्रीगोंदा परिसर आणि या श्रीगोंद्यातील म्हातार पिंपरी नावाचं एक तीर्थक्षेत्र, हिरडे परिवार आजच्या या दुःखद वातावरणामध्ये गेल्या वर्षापूर्वी आपल्यातील हरिभक्तीपरायण आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव नागनाथ हिरडे हे लोकीचा परवा संपून स्वस्वरूपामध्ये विलीन झाले. बोलता बोलता धकता धकता वर्ष निघून गेलेलं आहे. त्यांचं आज असणारे पहिलं पुण्यस्मरण भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं, आदरांजलीच्या निमित्तानं नातेवाईक, आप्तेष्ट, गुणगोत्र, मित्र परिवार, भावकी, जावाई, लेकी, नातू, नातवंड, लेकरं, लेकी, बहिणी असा असणारा भरगच्च हिरडे परिवार आणि या हिरडे परिवारातील विशाल असणारे हे व्यक्तिमत्व तुमच्या आपल्यातनं काळाने हिरावून नेलेलं आहे. आई साहेब असतील, हौसा आई नागनाथ हिरडे या मातेचा सुपुत्र काळाने हिरावून नेलेला आहे. त्यांच्या आठवणींना उजाडा, त्याचप्रमाणे अर्धी अंगिणी प्रपंचाचा गाडा उडणारी, अनुकूल परिस्थितीमध्ये असेल, प्रतिकूल परिस्थितीतला हा प्रपंच असेल, रेटत आणणारी ही विश्वमाता धर्मपत्नी गंगा भगीरथी उषाई शिवाजीराव हिरडे, या मातेचे पती हौसाईचे चिरंजीव, त्याचप्रमाणे बंधुराज हरिभक्तीपरायण आदरणीय शहाजीराव हिरडे यांचे बंधू, त्याचप्रमाणे मुलगी रुपालीताई, त्यांच्या गावाचं काय नाव लिहिलं नाही, आडनाव लिहिलं नाही तुम्ही. मुले किरण, रवींद्र आणि आमचे मित्र हरिभक्तीपरायण आदरणीय सूरजदादा, बहिणी आहेत 3, हरिभक्तीपरायण आदरणीय चंद्रकलाताई, मंदाताई, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय सुनीताताई, पुतणे आकाशदादा, डॉक्टर संतोषराव आणि महेश या मोठ्या परिवारातील आणि हे चांगलं व्यक्तिमत्व काळाच्या ओघामध्ये आणि विलीन झाले असल्यामुळं आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही पवित्र असणारी हरिकीर्तनाची सेवा श्रद्धांजलीच्या निमित्तानं हिरडे परिवारांनी तुमच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. मित्र व दोस्तो, या शिवाजीरावांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं घेतलेला अभंग जो आहे, कीर्तन प्रवचन म्हणजे मनोरंजन समजायचं नाही. कीर्तन प्रवचन म्हणजे टाइमपास नाही. गेलेला माणूस त्याचं वर्ष श्राद्ध करावं लागतं एवढी खुडी कल्पना नसावी. कीर्तन प्रवचन हा जो भक्ती मार्ग साधू संतांना अनादिकालापासून आयोजित नियोजित केलेला आहे, माणसं अशी एकत्र गोळा होत नाही. अरे माणसाला वेळ किंवा फुरसत नाही. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बायका पोरांसाठी राबणारा हा माणूस, बेजार किंवा हैराण झालेला हा माणूस, या मनुष्य प्राण्याला निवांत वेळ मिळत नाही, फावला वेळ मिळत नाही.
कुठंतरी या निमित्तानं समाजाला एकत्र गोळा करावयाचं असतं. नाहीतर तुम्ही आपण कोण श्रद्धांजली आदरांजली वाहणार आहे. संत साहित्य असं सांगते मित्र दोस्तो, नित्यवेळी ज्या दिशेला भावना जाते, ज्या वेळेला या बॉडीचा त्याग केला जातो, ही बॉडी ज्या वेळेला सुटण्याच्या वाटेवर येते, त्या वेळेला जीवाची भावना ज्या दिशेला जाते, जीवाची वासना ज्या दिशेला जाते, जीवाचा विचार ज्या दिशेला जातो, त्या दिशेला त्याला जन्म घ्यावा. तिथं तुमची आपली श्रद्धांजली काही उपयोगाची नाही. मरणी जयाचे आठवे, त्या दिशेला जावं लागतं. जळभरत राजा महिन्यामध्ये आपण पित्र बसवतो. पित्रांचं जर करत असाल तर पित्रांपर्यंत जाणार, भूतांचं जर करत असाल तर भूतांपर्यंत जाणार, थोरा मोठ्यांचं करत असाल थोरा मोठ्यांपर्यंत जाणार. आणि अर्जुना, माझं जर करत असाल तर माझ्यापर्यंत येणार. एकदा असा उरला खटवांग राया, एकदा उरला खटवांग राया, एकदा उरला खटवांग राया, एकदा उरला खटवांग राया. राहिला जाते वेळी तर घुस म्हणून यावं लागतं. घरामध्ये जर जाते वेळी भावना राहिली तर पाल म्हणून जन्माला यावं लागतं. इकडे वावरामध्ये जर विचार राहिला जाते वेळी तर बैल होऊन यावं लागतं. विठाला भावनेमध्ये कसा बदल करायचा नाही करायचा हा तुम्ही आपण माझ्या सकट सर्वांना ठरवायचा. विठाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय सगळ्यांना प्रेरित आहे. तुकोबाराय आवडतात, तुकोबाराय खपतात. तुकोबारायांचे विचार जे आहे, तुकोबारायांचा विचार जो आहे किता खपतो आणि किती आवडतो. विठाला मध्ये आपण बरंच असं काही बोलू आपण, आणि ऐकायचं देखील आहे, बोलायचं देखील आहे. ऐका, घरी गेल्यानंतर बडबड करा. विठाला विठाला गेले. आता आपण कीर्तनाला सुरुवात. तासभर दीड तास या ठिकाणी शांत बसा. कीर्तन एकट्यानं ऐकायचं. सांगणारा दावणीचा बैल नसतो, त्याला राब राब राबून घ्यायचं. आला बुवा गेला बुवा. ऐका, एक तासभर मी उत्तर आहे, दीड तास आहे, तिथपर्यंत गप्प बसा आणि ऐका व्यवस्थित. कीर्तन एकट्यानं ऐकावं. लांड्या लबाड्याला संघ धरून कीर्तन ऐकायचं नाही. हे लुच्चे माणसं कीर्तन समजून देत नाही.
सुरुवात महाराष्ट्रातल्या माणसाला मराठी चांगली कळते आणि ज्या माणसाला मराठीच कळत नसेल तर त्याला काय म्हणावं? विठाला विठाला. आज कोणाचे 25 ची रनिंग चालू आहे, 30 35 40 45 50 55 60 65 70 80 90 पर्यंत गेलोय आपण. मला सांगा मित्रो, हा धकल्यानंतर पुढचा माणसाचा मिळेलच? हा धकल्यानंतर पुन्हा मिळेलच नाही. हा जो चान्स आहे, ही जी संधी आहे, हा जो चान्स आहे, ही जी संधी आहे, अरे मिनिश एवढी सुद्धा वायफट घालवायची नाही. शिंक खोकला जांभळी इतका वेळ वाया गेला. संतांना नियोजन सांगितलेलं आहे, आमचं डोकं ठिकाणावर नाही. विठाला खोकली जांभळी इतका वेळ वाया गेला. किती वेळ लागला? निमेष डोळ्याची पापणी लवती एवढ्या झटक्यामध्ये हा शिंक येते आणि जाती. मानवी जीवनामध्ये, या चांगल्या जीवनामध्ये, या पवित्र जीवनामध्ये, या मानव जन्मामध्ये शिंक यायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ देखील फुकट घालवायचा नाही. किती दिवस गेलेत फुकट खाण्यापायी? खोकला यायला किती वेळ लागतो? 8. किती वेळ लागला? जांभळी यायला किती वेळ लागतो? पैलू जीवनाचा महत्वाचं आहे. संतांना नियोजन अगोदर करून ठेवलेलं आहे. आमचा दिमाग ठिकाणावर नाही, आम्ही कबूल करत नाही. कबीर कहे कमाल मुख्य बजावत ढोल. मी सायंकाळ पर्यंत आता जळगावला जाईन, गॅरंटी आहे. असू दे कीर्तनकार महाराज असू दे, नाही तर ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, मैं तो नाही मर सकता अशा जगाचे पांढरे एखादा आहे, मला दाखवा, मी त्याची माळ घालीन. मैं तो नाही मर सकता आहे गॅरंटी. कोणाकडे शिफारस पत्र आहे? नाही. जावं लागणार. जाणार म्हणजे जाणार. आज ना उद्या कवा तरी जाणार. जाणार जाणार जाणार. पण बुद्धी देवानं दिलेली आहे, पण तेवढ्या पुरतीच आहे. ऐका जरा, कुत्र्या मांजऱ्यांना देखील प्रभूने बुद्धी दिलेली आहे, परंतु ती बुद्धी तेवढ्या पुरतीची. आहार निद्रा भय आणि तेवढ्या पुरतीच आहे का पुढे आहे? आपल्याला तेवढ्या पुरतीच आहे का मोठी दिलेली आहे? हा, तेवढी बुद्धी दिलेली आहे मोठी. मुंबईच्या समुद्रात किनारपट्टीवरच्या कंपन्या, फॅक्टऱ्या त्या कुठून आल्या? या बुद्धीतूनच आल्या का नाही? रात्रीच्या वेळेला अंधार पागवणारी लाइटिंग आहे बघा, इलेक्ट्रिक कुठून आली?
बुद्धीतूनच आली का नाही इलेक्ट्रिक? अहमदाबादवरून भरते, खाली भुसावळला सोडते, भुसावळहून भरते, अहमदाबादला उपसते. रेल्वे कुठून आली? उखिड्यातून उकरून आली का आकाशाले पगदार पडून खाली पडली? नाही, कुठून आली रेल्वे? बुद्धीतूनच आली. माणसाला बुद्धी विषय दिलेली आहे, विशाल बुद्धी आहे माणसाला. आषाढीला, कार्तिकीला, पंधरवाड्याला, एकादशीला, पंढरपुराला जायचं म्हटलं तर वेळ लागतो. किती वेळ खर्च होतो. तुमच्या गावावरून जवळ पायी पायी जायचं म्हटलं, या झाला बेटा. तुमच्या गावावरून पंढरपुराला पायी पायी जायचं म्हटलं कमीत कमी 10-15 दिवस लागत असतील. किती वेळ खर्च होतो. साधू संतांनी नियोजन खूप चांगलं केलेलं आहे. आमचा बुद्धीचा वापर जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. सगळी मनमानी चालली. जरा ऐका, किती वेळ जातो. पायी पायी जायचं म्हटलं म्हणजे 15 दिवस लागत असतील. एसटीने जर जायचं म्हटलं 2-5 तास लागत असतील का? लागत नसतील? लागत नसतील. अरे एक एक सेकंद महत्वाचा आहे माणसाच्या जीवनाचा. अवघड करून टाकलं आम्ही अवघड केले. संत अवघड कधीच करत नाही. आम्ही समजूनच घेतलं नाही. सत्यनारायणाची पूजा जर मांडायची असेल तर तुम्हाला आंघोळ करावी लागेल. देवघरातले देव धुवायचे असतील तुम्हाला आंघोळ करावी लागेल. कुठली जरी विधी करायची असेल तुम्हाला बरीच उठा ठेव करावी लागेल. नंतर मग ती विधीला सुरुवात होते. त्याला बरेच नियम असतील. अजून किती वेळ चालला. आमच्या साधू संतांना चांगलं नियोजन केलंय. एक एक सेकंद त्यांना लागू केलाय जीवनाला. जन्म नाही रे आणि जाऊन येऊ. मी निंदा करत नाही. नाही 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 नाही. मला एकच सांगायचंय, आमच्या साधू संतांनी एवढं सोपं करून ठेवलं. झटक्यात अगदी ट्रकभर कापूर असू द्या, ट्रकभर कापूर असू द्या, ट्रकभर 49 काड्या आत राहू द्या. एकच काडी बाहेर काढा. कवजर घासा. माल मोटरवर जरी कापूर असेल, एकच गाडी जर उघडून लावली औषधाला देखील रात सापडून देत.
अगदी फास्ट का लेट? हे प्रमाण 800 वर्षापूर्वीच फास्ट का लेट? करत राहावा, भेटन कधीतरी तुझं बघ. रडाय नको का? ही जी गोष्ट 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाने सांगितलेली, ही गोष्ट फास्ट आहे का लेट आहे? एक एक शब्द महत्वाचा आहे साधू संतांचा. अरे पायाला ठेच लागल्याबरोबर माणूस मरतो मित्र. अरे आता मग अशी बघितलं मी त्याला, मला जाहीर केलं त्यांनी. अरे म्हटलं हाड अटक घालायचे ना गेलं. तेव्हा ऐका, अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मोक्ष देऊळी उदार, काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर, तया ठाई ज्ञानेश्वर महाराज की जय. काशीला जायचं असं नाही, पण काशीला गेल्यानंतर मरावं लागतं, तेव्हा तुम्हाला सद्गती लाभेल, नाही तर लाभूच शकत नाही. आहे का डोक्यामध्ये विचार? अवघड खपत आम्हाला, अवघड. समाजानं महाराज म्हणावं, बाबा म्हणावं, काहीतरी त्यानं वेगळं केलं बाबा असं म्हणावं. जात खड्ड्यात आमच्या काय बापात. मी निंदा करत नाही, व्यवस्थित ऐका. वाराणसी तीर्थक्षेत्रात तीर्थक्षेत्रा नाश आहे आणि अविनाशाशी पाये नाश कैसा. ताड जाईल, नाद राहील. विना जाईल, तारांमधला नाद राहील. मृदंग जाईल, कातड जाईल. थाप मारल्यावर बाहेर पडत ते राहील. अवघड जमत आम्हाला, सोपा आवडत नाही. किती सोपं सांगितलं संतांनी. घरदार, शेती बाडी, मुलं बाळ सगळं प्रपंच सांभाळून ही गोष्ट ठाईच करता येते. जिथं असाल तिथं करता येत. किती चांगला उपक्रम आहे. ठाईच जिथं असाल तिथं, बाथरूम मध्ये स्नान करताना देखील, बाहेर दिशेला जाताना देखील, बस मध्ये प्रवास करताना देखील, मोटरसायकल चालवताना देखील, कांदा खुरपताना देखील, वांगे तोडीत असताना देखील, कापूस काढीत असताना देखील, लिंबू तोडीत असताना देखील 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 मांडणाऱ्यानं मांडायला पाहिजे, ऐकणाऱ्यानं थर राजहंसाच्या जातीनं ऐकायला पाहिजे. शब्द चुकीचे. गवताच्या गंजीला एक काडी लावली, एक गंजी असू द्या नाही तर 50 गंजी असू द्या नाही तर लालफर गंजी असू द्या. अरे वार जर आलं सायंकाळपर्यंत रात सुद्धा औषधाला सापडत नाही, एवढी जलद गोष्ट ही. कापू तृणाग्नी में बाबाचं ऐकू नका, आमच्या सारख्या बावलटांचं ऐकू. पण ज्ञानोबा तुकारामाचं तरी ऐकावं का नको ऐकायला? तृण अग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. नको कळायला नाही कळत. सोपं आम्हाला आवडत नाही, सोपं आम्हाला जमत नाही. कारण सांगणाऱ्याला जमत नसतं तर ऐकणाऱ्याला साधू संतांना वाडवडिलांना किती सोयस्कर सांगितलं. कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल. बघा आता चांगला विचार केला तर
भगवंतानं पाय कशासाठी दिले? चालायला दिले ना, चालायला. मग चालतच राहायचं का? येडपट. देवानं पाय दिले म्हणून काय चालतच राहायचं का रे? कंचकर नाही म्हणला चालायला पाय दिले, मर बाय काय बाबाचा दादा. शेवटाची पाळी एका पंढरपुरामध्ये भगवंताच्या कमरेला येडा मारून जरी बसला येडा. अय भाऊ काय ग धरून बसलास रे? पंढरपुराला देवळामध्ये मालकाच्या कमरेला येडा मारून बसला येडा. आमची येदलाबाची मुक्ताबाई सांगते 8 वर्षाची. ऐक रे जरा, ऐक रे, ऐक ना, ऐक. 8 वर्षाची मुलगी सांगते, 8 वर्षाची. तिला काही लाज वाटत नाही. 8 वर्षाची मुलगी सांगते, जेवला असल, खेळला असल, बाळगला असल, ऐकून घे. ज्ञानोबरायाच्या आशीर्वादाने बोलती, माझ्या मालकाला तोंडर नाही तर खाईन काय? नैनम छिंदंती शस्त्रांनी श्लोक कशासाठी आलाय मग इथं? त्याला उद्योग नव्हते का दुसऱ्या सांगायला? नैनम छिंदंती शस्त्रांनी हे उदाहरण का मांडलं त्यांनी? डोकं चालतं का? कधी विचार केला या गोष्टीचा? देवळामध्ये कमरेला येडा मारून बसला येडा. रव रव नरकाला जावं लागल. बघा आमची मुक्ता सांगती नामदेवांना, उसाच्या शेजारी एरंडाचे कुठून आलाय पंत म्हणतात, कुठून आलाय पंत? आणि समजून घेशील तर उद्याचं मरण आता येईन का रे तुला? उलट चांगलं होईल ना. कुठून आलाय पंत म्हणतात, काहीच कसं वाटत नाही. आमची येदलाबादची मुक्ताबाई सांगते नामदेवाला, उसाच्या शेजारी एरंड असत, एरंड. रात्रंदिवस देवाजवळ राहतय मी. चांगली गोष्ट आहे, कोण नको म्हणतंय. बडवे सुद्धा दिवसभरामध्ये 3दा कपडे उतरवतात, ते 3दा नेसवतात. त्यांना काय पुष्प विमान येतं का घ्यायला? ओळखीना माणूसले राम राम करवा का अनोळखी माणूसले राम राम करवा? तुमना गावकडे काय पद्धत छे? ओळखीच्या माणसाला राम राम करावा. अनोळखी माणसाले राम राम का ओळखीना माणसाले राम राम? ओळखीच्या का उठल्या सुटल्या कोणी बी राम 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 राम. आणि त्या पुण्यातल्या त्या येरोड्याच्या मेंटल हॉस्पिटल मधूनच सुटून आलेला दिसतो. ओळखून राम राम का बिना ओळखल्यानं राम राम. उसाच्या शेजारी एरंड असला एरंड, एरंड कधीच ऊस होऊ शकत नाही. समजत? समजत नाही? समजा कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल, एक श्वास निकल गया 3 लोगों का मोल. माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर चांगली गोष्ट आहे, माणसाचा जन्म मिळाला आपल्याला. भूतो न भविष्यती. हा हो, ज्ञानी नाही, मणी नाही, काही नाही. चांगली गोष्ट आहे, आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. माणसाला काय नाही कळत. घरामध्ये बायकोनं डोळे वटारले तरी माणसाला कळत. मग माणसाला काय नाही कळत. डोळ्याला कचरा गेला ते तरी ते सुद्धा कळतं माणसाला.
गड्याला गलन झालं तेही कळतं माणसाला, रोग लागला तेही कळतं माणसाला, रोग गेला तेही कळतं माणसाला, भूक लागली तेही कळतं माणसाला, भूक भागली तेही कळतं माणसाला, नफा झाला तेही कळतं माणसाला, तोटा पोकांडी आला तेही कळतं माणसाला, परीक्षेमध्ये पास झालो हेही कळतं माणसाला, नापास झालो हेही कळतं माणसाला, इलेक्शन मध्ये निवडून आलो हेही कळतं माणसाला, पडून गेलो तेही कळतं माणसाला. काय कळत नाही माणसाला? मला सांगा बरं, काय कळत नाही माणसाला? सकाळी घरातल्या बायकोनी कब्बरच्या आधीला फुकून पितोय का तसाच पितोय आपण? काय कळत नाही माणसाला? तशीच ती ना म्हणला जीभ पोडते, हे कसं कळतं माणसाला? ताटामध्ये भात आलाय, भातामध्ये कडत न कडत पांढरा खडा दाताले मचकला, बायकोला शाबासकी देतो का तुला खासड होईल का म्हणतात? भातामध्ये जर पांढरा खडा न कडक केला, बायकोला म्हणतात तुझं खासाड झालं का, तुझे फुटले नाहीत का, तुला दिसत नाही का? बाबा 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 काय किडणं तसंच, काय किडत नाही माणसाला, काय कळत नाही माणसाला, सगळं कळत. बुद्धीचे वैभव पायानं अवघड आहे, याच्या ना अवघड आहे, याच्या ना अवघड आहे, याच्या ना अवघड आहे, याच्या ना अवघड आहे, सगळ्या गोष्टींना अवघड आहे. पण संतांनी अवघड करून नाही सांगितलं, नाही नाही, सगळा असा फलगड बाजूला केला आणि सोपं करून आपल्याला सांगितलं. हो, सोपं करून सांगितलं. कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल, एक श्वास निकल गया ती लोगों का मोल. माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर दिवसाचे 12 रात्रीचे 12 21,700 वेळा श्वास वरती ओढला जातो, 21,700 वेळा श्वास खाली सोडला जातो. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर एक देखील श्वास वायफट जाता का बरे? आमचे किती चालले? म्हणला मी महाराज काय पेटवायचं का तुला? श्वास फुकट चालला याचं काय? श्वास फुकट चालला याचं काय? तुम्हाला उदाहरण सांगू संतांचं. जो मुकला श्वास आला रे जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. जो मुकला श्वास आला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. काय चाललं? काय चाललंय? तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का बये बयणारा? तुम्हाला वावरना जो उतारा रास 7-12 उतारा तो खरा खरा रास का बये बयणारा? तुम्ही आलमाय मोठीले आले का इथे? ज्ञानोबा आम्हीच खाल्ला, तुकोबाची आगवाट आम्हीच लावली. तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का बये बयणार? बये बये म्हणजे ही जळगावची आहे राणी भाषा, जाऊ द्या मरू द्या, म्हणजे खोटं खोटं. तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का खोटा खोटा रास? खरा रास. वावराचा उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, धर्मपत्नी, लेकरं बाळ, बंगला गाडी, शेतीबाडी, कोंबडी बकरी, सगळ्या गोष्टी आणि संतांची अभंगवाडी. केला कधी विचार केलाय? आला बुवा आणि गेला बुवा. केला कधी शब्दाचा विचार? परत सांगू का तुम्हाला, आम्हाला दुसरा उद्योग नाही काय? जो मुकला श्वास आला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. जो मुकला श्वास आला, तो
श्वास वायफट जायला नको. आणि श्वासाची जी किंमत आहे ती बुवा सांगत नाही. बुवा सत्कर्माच्या गप्पा ठोकता. ऐका जरा, श्वासाची जी किंमत आहे ती किंमत बुवा सांगत नाही. नाही सांगत, सांगू शकत नाही. बुवा तुम्हाला सत्कर्माच्या गप्पा सांगतील. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं का तसंच होईल. बुवा तुम्हाला सत्कर्माच्या गप्पा सांगतील. श्वासाची किंमत तुम्हाला संत समजून देतील. आमच्या सारखे जे उलकेला असतात ते बुवा पापानं मिळतात. आणि संत जे असतात अब्जावधी जन्माच्या पवित्र सुकृतानं मिळतात. बुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे मित्र, 36. बुवा पापानं मिळतात आणि संत भाग्याने भेटतात. बुवा जे असतात ते अवघड करून सांगतात. संत जे असतात, चला मी तुम्हाला तिथवर नेतो. संत जे असतात कराला धरतात. किती बावलट असू द्या, वाल्याचा वाल्मिक केला, आमच्या संतांनी किती मेंटल असू द्या, हो चला बसा माझ्या खांद्यावर. मी अगोदर जाऊन आलेलो आहे, मला माहित आहे. चला बसा माझ्या खांद्यावर, तुम्हाला नेतो तिथवर. संत सज्जनांनी घेतली प्रती, 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 संत सज्जनांनी घेतली प्रती. हे आळशी मंत्रवती केली करे, 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 आळशी मंत्रवती केली करे. संत सज्जनांनी घेतली प्रतीती, संत सज्जनांनी घेतली प्रतीती, संत सज्जनांनी घेतली प्रतीती, संत सज्जनांनी घेतली प्रतीती, घेतली प्रतीती, संत सज्जनांनी घेतली प्रतीती, संत सज्जनांनी घेतली प्रतीती, संत सज्जनांनी घेतली प्रतीती. नागरिकाईच्या तीरावरून फौज फाटा संघ घेतला, अन्न धान्य संघ घेतलं, वैद्य हकीम संघ घेतले, हाती घोडे उंट लवा जमा लाखोनी शिष्याला धरून योगीराज चांगदेव आळंदीच्या रस्त्याला आले आणि आळंदीच्या बाहेर थांबले. आमचे ज्ञानोबा बहीण सगळं तिथे गेले आणि गेल्यानंतर माझ्या ताईने चांगदेवाला मार्ग सांगितला. चांगदेवानं कबूल केलं. मी जे केलं सगळं अवघड केलंय, जाम करून बसलो, अवघड करून बसलो. मला माफ करा, माझं चुकलं. अशा चुकीची माफी मागणारे किती सापडते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये? एक नंबरचा सांगणारा रगेल योगीराज चांगदेवाची गोष्ट ही. आमच्यासारख्या एखाद्या बावलट बुवाची नाही. लाखोनी शिष्यांचा ताफा, हजारोनी हत्ती, हजारोनी उंट, हजारोनी घोडे, दवा औषधी हाकीम वैद्य संघ, खाय प्यायचं निजाय उठायचं सगळं संघ तापी माईच्या तीरावरून आमच्या यावल रायगडच्या भागामध्ये चांगदेव तीर्थक्षेत्र मिळवून आणि तिथून चांगदेव आळंदीला आणि ताफा घेऊन आलाय. जिरवायची या पोरांची म्हणून. एवढीशी शंभरी मुलगी होती माझ्या ज्ञानोबरायांची आत्माया शक्ती. आणि त्या माऊलीनं मार्ग सांगावा याला. घरी कामध्ये
म्हणलं मी मेलेली माणसं उठवतो ते परत मरायचे नाही का? ऐ, ऐ भाऊ, ऐ. म्हणलं मी मेलेली माणसं उठवतो. चांगली गोष्ट आहे मेलेली माणसं उठवतात. ते मरायला नको हे माझं मत आहे. तर तुमचं कार्य केलेलं सफल ते परत मरायचे नाही का रे? मरायचे नाही. मला मूर्ती लोक आहे मरणार. मग कोण्या बापानं शिकवलं हाताचा? घरी काम देणू धाराशी काम देणू काय आहे? आणि दाराला लोटी धरून ताक मागाया जातो. घरी काम देणू ताक मागू जाय. आयशा आहे दुवाळ सगा माझी ज्ञानेश्वर. जवळी असता जगत जीवन, जवळी असता जगत जीवन, व्यर्थ ढुंडाळा शिवन. अरे एकाग्र करा मन त्याने होईल समाधान. सद्गुरुनाथ महाराज संतांनी सोपं करून सांगितलं का अवघड करून सांगितलं? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साचारू. उद्धवा म्या तेथेच घर बांधिले. जो श्वासानं माझं चिंतन करतो तो मला अत्यंत प्रिय आहे. विठाला विठ्ठल उशिरा का होईना, लेट का होईना, कोणच्या का मार्गावर होईना, माझं भाग्य चांगलं. उशिरा का होईना, लेट का होईना, कोणाच्या का माध्यमातनं होईना, माझं भाग्य चांगलं. विसोबा खेचर सारखा अवलिया माझ्या जीवनामध्ये लागला आणि माझं काम फत्ते झालं. अभंगाची पैलू होता मागे नेणे वेची काही 8 वर्षाची मुक्ता 1400 वर्ष ज्यानं जपलं
असे योगीराज आणि 8 वर्षाच्या लेकीच्या पुढाचं सांगत असतात, मुक्ता काय म्या चुकलो का मागे नेनवेची काही, न कडेची पाप पुण्य मज आठव नाही, मी माझी भुललो का दीप पतंगा सोयी, द्या मज जीवदान संत मानुभाव काही, हिंडता गव्हाणे शिडलो गा येरदारी, न मिळायची दाता कोणी जन्म दुःख निवारी, कीर्ती तोची दाखवा पांगुळा पाय देते नांदे पंढरपुरी. मोठा जमीन वापशीवर आलेली आहे, द्या पेर करून. माझ्या मुक्ताबाईंनी चांगदेव नावाच्या जमिनीमध्ये पेर केली, माझ्या निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव नावाच्या जमिनीमध्ये पेर केली, माझ्या विसोबा क्षेत्रांनी नामदेव नावाच्या जमिनीमध्ये पेर केली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला पुढे बीची वाहिले, महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माता हात ठेविला थापटीला जैसा नुसता ठेवला नाही, अज्ञान रूपी झोपेतनं जाग केलं. यासाठी केला होता अट्टहास, कुठल्या का मार्गाने होईना. सम असू द्या विषम असू द्या, चूक असू द्या बरोबर असू द्या, जन्मी आल्याचं सार्थक झालं. माझं पुढं उलगडलं, आज फिटले माझे अनंत जन्मापासून भवणारं दुःख, अनंत जन्मापासून कोट्यावधी वेळा जन्माला येणं आणि कोट्यावधी वेळा मरणं, अनंत जन्माचं भवणारं दुःख संतांनी निरसन केलं झटक्यात. मी वासुदेव तद्वता वासुदेव पोटामध्ये पाणी आहे ना, आयला जमिनीच्या पोटामध्ये पाणी दिसत का दिसत नाही? रेताड मुरुम काचा कौल खडक दगड मटेरियल आशा मनशा तृष्णा कल्पना अविद्या भ्रांती माया मोह ममता लालसा 12 भानगडी पाणी दिसत. दिसा म्हणून काय उपाय? देखिला देखिला मारे देवाचा देव. ते पुढच्या दरवाजानं आलते, आम्ही काय मागच्या दरवाजानं आलो काय?
सांगणारा न मिळाल्यामुळं सगळा गोड झाला. जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे न दिसायला कारण या 12 भानगडी. अहम ममतेची लवड सवडी मातेन पवती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी डवळोनी गेले. या 12 भानगडी आडव्या आल्या म्हणून स्वतःकडे आमची पाठ झाली. कल्पना विद्या तेने डब्बा घेतला बाहेर दिशेला सकाळी जाताना मंद अंधार आणि मंद उजेड. अरे बाप, हातातला डब्बा सुटला. साप आहे का उसाची पट्टी आहे? ती मी आहे का आत्मा मी आहे? संतानं दया केली. जन्माला आल्याचं सार्थक झालं. अहंकार धरी सोमपण मी वासुदेव तत्वता. उसाची पट्टी आहे का चिटकुल आहे? किती सप्ते घालावे लागतील म्हणजे कळेल. हा, किती सप्ते घालावे लागतील म्हणजे कळेल कोण मी. सोप्प, अगदी सोप्प, अगदी सोप्प. चिमूटभर माती घ्या. ओ अण्णा, चिमूटभर माती घ्या. अगदी सोप्प. मनमानी करू नका. नरकाला जावं लागतं. अगदी सोप्प. तुका म्हणे निर्णय युक्तीची आहे बघा. चिमूटभर माती घ्या. माझं चुकलं काय? चिमूट. माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. किलोभर. कीर्तनकार महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या डोक्यावरूनच जाते. त्याला किलोभर मेंदू लागतो. मी गोष्टी सांगत नाही, मी कथा सांगत नाही. इथं दिमागवान माणसं चालतात आणि त्याचा विवेक जागा असावा तेव्हा माझं कीर्तन कर. मी तू हा विचार विवेक प्राप्त. कंडक्टर कडे तिकीट घेतला आपण, तो काही पैसे रिटर्न करतो तसेच खिशात घालतो का मोजून खिशात घालतो? मला सांगा बरं, हाय का असा बिकट डोक्याचा? तिकीट घेतलं, 100 रुपये दिले आणि काही 20-25 रुपयाचं तिकीट असेल त्यानं पैसे परत केले. मोजून खिशात घेता का तसेच खिशात घेताय? उसाची पट्टी आहे का चिटकुला आहे? देह मी आहे का आत्मा मी आहे? किती सत्यनारायण घातले म्हणजे कळल. गुजेलीनं हित कशाला सांगितलं त्यांना? मग 800 वर्षापूर्वी व्यासाची या खुने कशाला सांगितलं? मग त्यांना अजब कशाला सांगितलं? त्यांना डोकं चालतं का? डोकं. समाजाची दिशाभूल केली, काही समजून दिलं नाही. आम्ही पापी माणसांनी चांगला विचार केला तर कशाला लिवली उदाहरणं त्यांनी? मग चिमूटभर माती घ्या. मस्त बायका पोरं सांभाळा. काही अंगाला राख लावू नका, लाल कपडे नेसू नका. काही नखरे करायची गरज नाही. चांगल्या माणसाला भेटा, समजेल. ऊर्ध्वमुखी आडवेला ऊर्ध्वमुखी आडवेला जाता घेऊनिया चंद्र रूप जागवेला. जाता घेऊनिया चंद्र घेऊनी आला गाठ निज तत्व निज बोल. घेऊनी आला गाठ निज तत्व निज बोल. स्वरूपी मिळविले
भेद मला वाटतं आपली वेळ झालेली आहे. मी आता थोडस बोलतो. हा ऐका. वृद्धोमुखे आळविला सोम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध. आता व्यवस्थित ऐका. माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. 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 संजू दादा माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. विजयाताई माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. मंगलताई माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. या पाऊलचं काय ना रायकर दादा माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. शिवाजी दादा माझ्याकडे नाही का नाही. तू आता बंद कवा करशील का बुटाड घालू. भाषा समाजाचा घात केला रे. समाजाचं नुकसान केलं ना. टला टन फला पण यंगण पेट नवा काकडींचा हात बी वडाची साल बाबडाला बाप काढलं ना रे समाजाला. बुवाबाजी न म्हण. बुवाबाजी न शिखर गाठलं रे. बुवाबाजी न शिखर गाठलं. 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 आहे बघा एवढीच गोष्ट आहे. मस्त बायका पोरं सांभाळायची. घर बसल्या अगदी जागेवर जागेवर काही नखरे करायची गरज नाही. एवढा कुंकू लावते सपाटा. इथवर भांग भरते. हातभर पांगड्या असं लोंबकडत ते. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे. काळे मणी आणि ते हा इथवर लोंबकडत ते. हातभर पांगड्या. एवढा कुंकू हा भांग का नाही. पायामध्ये ते काय असतंय ते असं ते पैंजण वगैरे सगळं पतिव्रतेचा सगळा 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 संपूर्ण नखरा आणि माहेरी राहते. शिवा आजचा बुवा कोणी आणला रे विष्णू. बुवाला तर मजबूत आला. दगड बाजूला केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बदबद बुवा. आता तुम्ही मला असं सांगा. बुवांचा सुकाळ असू द्या नाही तर दुष्काळ असू द्या जाऊ द्या मरू द्या. मला असं म्हणायचं नखरे मज आहे बघा. आहे का नाही गड्या. सध्या बनवा बनवी चालली ना महाराष्ट्रामध्ये. म्हणून मी म्हणत होतो आहे का नाही गड्या. एवढा कुंकू एवढं मंगळसूत्र हातभर पांगड्या सोपाकी चाललेलं सगळं बरोबर आहे का नाही. पण माहेरी राहते. तुळशीची माळ जयाची नवनवई कुंठी वाट पाहे. नवनवया कुंठी वाट पाहे. नवरा वैकुंठी वाट पाहे. समजून घ्यावं का नको समजून घ्यायला. माहेरी राहायला पाहिजे का नवऱ्याकडे नांदायला यायला पाहिजे. माहेरी राहिल्यानंतर पाळणा हलतो का नवऱ्याकडे नांदल्यानंतर पाळणा हलतो. आता निश्चिंतीने 400 वर्ष झाले या गोष्टीला. नांदल्यानंतर का माहेरी राहिल्यानंतर. आता निश्चिंतेने. आता निश्चिंतेने.
कापण ऐशाडू माड होते तुझे पण तेही आटून गेले अंतकरण विराले सहसा ज्ञानेश्वर महाराज हे भाव टाकीती इंद्रिय विषय विसरती सोहम भावे प्रचिती प्रकट होय चिमुटभर माती उचला फेकाटून द्या असेल तर निघून जाईल नसेल तर तंगड माराय चालायला लागा बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट प्रांते हे समुड गेले दिसू लागली वाट नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी आता पावलो पंढरी पेठ जमीन वर्णन करण्यासाठी का बी पेऱ्यासाठी पानकडाई गेला वर्णनच चालू हिवाळा लागलाय वर्णनच चालू उन्हाळा लागलाय तू दगड खाशील काय डोकं नाही चालत का ठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार सर्व वाङ्मयांची मते आत्मा जिने हस्तगत रत्न होय ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग बघा लाण्याचं काय नाव आहे त्या लाण्याचं सूरज भाऊ सूरज भाऊ सूरज अरे दादा माझं कीर्तन सुटले आता मी ज्ञानेश्वर माऊली करतो कौतुक वाटे झाले या वेचाचे आणि नाम मंगळाचे तेने गुणे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग बघा भाऊ धीरज सूरज सूरज तोपर्यंत या भाऊचं काय नाव शहाजी भाऊनं बघितलं काय रे तुमचं नातं काय पुतण्या ना शहाजी दादा म्हणतात का रे तुझे फुटले का रे तुला मगापासून बघू राहिलो मी 15-20 मिनिटापासून खिडकीतनं बघत होतो काय येड्यावाने आरडतो दुसरे कुलूप लावलेलं तुला दिसत नाही का आरडायचंच का लावलेलं हे का नाही बघायचं का तुका म्हणे कैशी आंतरी हे जग एक प्रमाण सांगू का तुम्हाला बहुत केले पाठांत वरमाराही देते दूर वरमाराही देते दूर वरमाराही देते दूर उदाहरण जर राहिले नसते आपल्याला मारलं असतं या आतंकवादी लोकांनी लय राग महाराजांना लय राग
कुठून आलाय पंत म्हणतात. ही आबरूदार माणसांची काम आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू, 800 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबा तुला कुलूप लावलेलं दिसत नाही का रे? अनंत वाचाड बरडती बरड. 800 वर्ष झाली या गोष्टीला. अनंत वाचाड आणि बरडती बरड तया काही सोनी गोपाळ पावे हरी. जरा विचार करा ना या गोष्टीचा. मी शेवटचं उदाहरण सांगतो, ज्ञानेश्वर माऊली करतो. स्टोच्या नवजल मध्ये गुंतून केलेला कचरा जर पांगवायचा असेल सत्यनारायण काय दगड करण का तिथं? 2 पैशाला पीर मिळते ना. मनमना भाव मत बघतो मध्याची मन नमस्कारो. 9व्या अध्यायाला सुरुवातीला श्लोक आहे ना, तुझं मन मला अर्पण करावं असं वाटत असं तर या मार्गाने 2 पैशाला पीर मिळ. सत्यनारायण काय दगड करण काय तिथं? त्या पीरला तार असती, तार, आणि ते छेदामध्ये टाकून द्यायची, जरा वेळ घुसमुटू द्यायची. पहिलं मंगळ चरण ना काकडाचं राहो. आता याची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडू धरींची रे ते मरायचं तर आता तुमच्या पुढे आम्ही डोकं नाही चालत काय? पायी तीर्थयात्रा घडून टकोर घुशाल का अनपडो. बाजार मांडला सगळा बाजार. आई बघा बरं, पिन नवजलच्या छेदामध्ये पिन टाकून द्यायची, जरा वेळ घुसमुटून द्यायची. आता घ्या पिन उपसून. काही जबाबदाऱ्या 12 वाजलेत, आता श्रद्धांजल्या व्हायच्या, जेवायचं जायचं बऱ्याच भानगडीत. आता पिन घ्या उपसून. कचरा जायसाठी, कचरा पांगवायसाठी किती बुलडोझर वापरावे लागले इथं? अरे अगदी झटक्याचं काम आहे. या गीतार्थाची थोरवी स्वय शंभू विवरी प्रत्यक्ष भवानी प्रश्न करी चमत्कारुनी शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी. जाऊ द्या, झालेली सेवा विश्वात्मा भगवान आणि शिवाजीराव नागनाथ हिरडे बंधूंच्या पहिल्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं आपण आलो. जमलं ते जमलं, नाही जमलं नाही जमलं. गाजराची कोंबडी वाजली तर वाजली, नाहीतर मोडूनच खाल्ली. आलाय बुवा गेला बुवा. ज्ञानेश्वरीतल्या कुठल्या अध्यायाच्या कुठल्या श्लोकाच्या खाली ही ओळ आलेली आहे? कीर्तन सुटल्यानंतर झटकावं. याचा अर्थ अजून मला काही कळत नाही. म्हणजे संजू दादा तुझं तुझ्या संघ घेऊन जाय काय नको. अरे ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या पवित्रचरणी माऊली ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, शेख मोहम्मद महाराजांच्या, पांडुरंगदादा मडके महाराजांच्या, महापौर तात्या साहेबांच्या, शिवाजीराव हिरडे बंधूंच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी फुलदान देतो. करविली तैसे केले कटकट वाकडे का नीट देवदाने काही कोणी लोन नदे. मायबाप तुमच्या पुढे सर्गीचे लाडे कोडे मग क्षमा करा. समाधान